आम्ही मॅगी बनवणार आहोत. त्यासाठी बारीक कांदे कापायचे. मॅगीसाठी खूप बारीक कांदे कापावे लागतात. चला आता आपण पूर्ण कांदे कापू. आमचा आता ऑलमोस्ट असतो पण आमच्याकडे ऑलमोस्ट आपला सगळा कांदा कापून झालाय. थोडासा बाकी आहे. आता याच्यानंतर मिरच्या कापू. मग मॅगीला सुरुवात करू फ्रेंड्स. चला चला तर फ्रेंड आपण मिरच्या कापून घेऊया आपण. असं दोघी बहिणी असा म्हणजे त्यांना आता ते कांद्याची हे आल्यावर त्यांना रडू येते. चला आता फ्रेंड आपल्या मिरच्या कापून झाल्यात. चला आता आपण मॅगी बनवून घेऊया. चला तर फ्रेंड आपण मॅगी सगळ्या कापून घेऊया. त्याच्यामध्ये स्टार्ट करू. आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. 2 पळ्या तेल टाकलेलं आपण कढईमध्ये. इथे कांदा आपला कट करून झालेला आहे, कांदा आणि मिरच्या. आता इकडे ही मॅगी कटिंग करते, ठेवते असं. आता दीदीने जिरे मोहरी टाकलेली आहे. आता जिरे मोहरी जरा तडतडली की मग आपल्याला मसाले टाकायचे. मग आपल्याला कांदा आणि मिरच्या टाकायच्या. तिने आता मिरच्या टाकलेल्या आहे. आता ती कांदा टाकणार आहे. मिरच्या थोड्या फ्राय झाल्या का ती कांदा टाकणार आहे. शेंगदाणे आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेले. आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे आपली मॅगी काढून झालेली आहे. आपण एका बाउलमध्ये आपला सगळा मॅगीचा मसाला काढून घ्यायचा आहे. मसाला का काढायचा आहे वाटीमध्ये, कारण आपल्याला मिक्स करायला पण सोपं जाईल. ह्यामुळे या कारणामुळे आपल्याला कांदे 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. कारण कांद्यामध्ये जो गर असतो, कांदे कसे असतात, कांदे नेहमी आपण कोणत्याही भाज्या धुवूनच घेतल्या पाहिजे. सो भाज्या धुवून घेतल्या तिने त्याच्यात कांदा टाकलेला. आता कांदा चांगला व्यवस्थित फ्राय करून घेते. आता कांदा चांगला लाल होस तर आपल्याला फ्राय करायचा आहे. मग आता ती कांदा फ्राय करते. तुम्ही बघू शकता कांदा एकदम चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये मसाला टाकायचे. आणि आपल्याला मॅगीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि ते आपल्याला पाण्यामध्ये आणि आता मसाला टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आपल्याला कांद्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून तो कांदा लवकर शिजतो. जास्त पण नाही, फक्त 2 तुकडे करायचे. त्याच्याने आपल्याला आता आपला मसाला झाला की आपल्याला मसाले वगैरे टाकून पाणी टाकायचे. पाणी जर उकळलं की एवढं मॅगी टाकायची. आपण मॅगीचे आमच्याकडे कांदा आणि फक्त मिरच्या होत्या, गाजर वगैरे काही नव्हतं म्हणून टाकलं. तुमच्याकडे असं तुम्ही सगळे टाकू शकता. आमच्याकडे नव्हतं नाही टाकलं. टाकून बघा, एकदम टेस्टी होती. आणि टाकलं टाकू त्याच्यामध्ये ग्रीन पीस राहिले का अजून छान लागते मॅगी. तुम्ही टाकून बघा. कमेंटला सांगा कशी झाली मॅगी. आता त्याच्यामध्ये दीदी आता मीठ टाकते. चवीनुसार त्याचं मीठ टाकायचंय. आता दीदीने हळद टाकलेली मसाला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय. हे थांबे. हाय आमचा मॅगी मसाला. आता आम्ही मॅगी मसाला त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता आपल्याला परत अजून छान फ्राय करायचं. अजून हे बघू शकता. आणि वास पण खूप भारी येतोय, स्मेल खूप भारी येतोय. थोडं पाणी टाकून द्यायचंय. किंचित थोडंच टाकायचंय. बघू शकता. थोडं करून टाकायचं. थोडं धरून त्याच्यामध्ये पाणी टाकायचंय. तुम्हाला वाटलं तुम्ही कमेंट सुद्धा टाकू. आमच्या 6 पॅकेट मॅगी आहे. उन्हाळ्यात पाणी जास्त टाकलं.
मसाल्याला जोपर्यंत काही तर येत नाही तोपर्यंत असंच उकळत राहायचंय त्याला. आणि जेव्हा मसाल्याला उकळी येईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया. अजून आता आलेली उकळी आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया. बस. अजून आपल्याला मीठ टाकायचंय 1 चमचा. आपण आपला घरगुती लाल मसाला पण टाकला त्याच्यामध्ये. एकदम थोडासा एवढेच टाकायचा होता. आणि याला जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत त्याला उकळू द्यायचंय. आणि जेव्हा ते उकळेल तेव्हा आपण त्याच्यामध्ये आपण ही मॅगी टाकूया. मला ही कच्ची मॅगी खायला खूप आवडते कारण लय भारी लागते. तर उकळी आली. अजून थोडं त्याला उकळू द्यायचंय. आता उकळी आलेली बघ. आपण आता मग हे टाकलेले मॅगी. ब्लॉग मध्ये अशी मदत चालूच राहते. रोज ब्लॉग बघायचे असेल तर फॉलो शेअर सबस्क्राईब करा. त्याला चांगला मिक्स करायचं त्याच्यामध्ये. आमच्या घरी खूप चिल्ले पाले. आता आम्ही याच्यात थोडंसं पाणी टाकू. आता आपल्याला थोडंसं अजून पाणी टाकायचंय कारण पाणी त्याच्यामध्ये खूप कमी झालं आणि मॅगी जास्त आहे त्याच्यामध्ये, म्हणून थोडं पाणी टाकावं आपण त्याच्यामध्ये. 5 मिनिट आणि झाकण लावून 5 मिनिटं आपण ठेवून द्यायचं. पूर्ण पाणी पूर्ण पाणी आम्ही जोपर्यंत आम्ही झाकण तोपर्यंत ठेवणार आहे जोपर्यंत ते पूर्ण पाणी आटत नाही. आणि चांगली मॅगी शिजण्यासाठी आपल्याला त्याचं झाकण ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता. आमच्या घरामध्ये सगळेच कुकिंगमध्ये एकदम भारी आहे. जसं की माझी आजी, मम्मी, मी, आमचे बाबा खूप भारी स्वयंपाक बनवता. आता आपण झाकण ठेवलं याच्यात. आता आपल्याला ते होऊ द्यायचं आहे. हां, अजून आपली मॅगी नाही शिजलेली. अजून त्याला आपण थोडं शिजू द्या. थोडी शिजलेली थोडीशी. आता अजून शिजायचं तिला. आता परत झाकण ठेवलेलं आहे कारण अजून ती झालेली नाही मॅगी. आता झाकण ठेवूया आपण. पण एवढी वास येतोय ना, काहीच एकच नंबर मॅगी बनणार. त्या दिवशी केकची रेसिपी कशी झाली होती कमेंटला सांगा प्लीज. त्या दिवशी आम्ही केकची रेसिपी बनवली होती, ती कशी झाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर गाईच मॅगी झाली आहे, फक्त थोडी अजून अजून आपल्याला थोडी शिवू द्यायची. मग आपण आता आपली मॅगी एकदम भारी झालेली. वाव, किती भारी झालेली मॅगी तुम्ही बघू शकता. समीक्षा कशी झाली मॅगी? असं फ्रेंड्स, तुम्ही घरी बनवून बघा. एवढी टेस्टी मॅगी झाली. तुम्ही पोटात चाटत राहशाल. घरी ट्राय करा.